आत्ताच बरोबर येऊन गेली. पावसाचं पान नुसतं औसाने. पाऊस तर काही यायच्या नावानी पत्त्या नाही. आला तर लई येतो, नाही तर काहीच नाही. बघा आता पावसात झालंय नवीन नवरीसारखं. टिकलीत आहे नाही तर केलं वाटोळं. तसं आहे पावसाचं. आला तर आहे, नाही तर धो धो येऊन वाटोळं करून जाणार शेतकऱ्याचं. काय करा बाई शेतकऱ्यांना. बसले होते घडीभर, म्हणलं घास वाढलाय जरा, घासच कापित होते. पाऊस आला, मग गेले घरी. लगेच झालं बंद. परत आले तर घास थोडा वाढलाय, म्हणलं बसावं सुकूस्तवर. तेवढ्या शेजारीने येऊन बसले माझ्या शेजारी. म्हणे लग्नाला जायचंय उद्या. साड्या घेतल्या म्हणे 10,000 रुपयाच्या 2. शिवायला टाकल्या. चालली म्हणे आणायला आता त्या. म्हणे आमचे यांचा लय मोठा मोठा बिझनेस आहे म्हणे शहरात. आणि किती कबन मागाच्या साड्या घेते म्हणे. फिरायला काय जात्या, पार्ट्या काय करत्या. आणि मग मी सहज आपलं पाहिलं तिच्या आदत 50 रुपयाचीच पर्स होती. मला नाही राहवलं. मग मी म्हणलं काय ग, 10,000 रुपये साड्या घेते आणि पर्स 50 रुपयाचीच आहे तुझी. म्हणे आजकाल चोऱ्या किती वाढल्या, म्हणून मी बाहेर जाताना 50 रुपयाची पर्स नेते. आणि घरी माझ्याकडे सोन्याची पर्स आहे. मला काय करते त्या सोन्याच्या पर्सला कुणी पाहिना आणि काय व्हायना, ते 50 रुपयाची पर्सच पाहत्या सगळे. कळलं म्हणलं तुमचा किती मोठा बिझनेस आहे. असं 500-500 रुपयाच्या साड्या सांगितली 10,000 रुपयाच्या. जसं आम्हाला काही कळतच नाही त्या साड्यांमध्ये. आम्हाला काय नाही काय, आम्ही पण कितकं वापरतो भारी भारी साड्या. काय त्या पटकऱ्यालाच आमची त्या साड्या फाडून वजे वाहते अशी घासाची. काही म्हणलं तर शेतकरी आम्ही, आमचा नातखुळा. काय मंडळी, 10,000ची साडी जरी असली तर तिचं फाडून पटकरच करणार आम्ही.